एक चविष्ट आणि छान रेसिपी आहे. तर आपण चला सुरू करू. याच्यासाठी आपल्याला पाहिजे 8 ते 10 मीडियम टोमॅटो. ह्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला एका कुकरमध्ये थोडं पाणी घेऊन बॉईल करायला ठेवायचं आणि ते आपल्याला टोमॅटो बॉईल करायला ठेवतोय. ही प्रोसेस तुम्ही तुम्ही पातेल्यातही करू शकता. आम्ही इथे कुकरला एक शिट्टी घेतलेली आहे. तर इथे आपले टोमॅटो बॉईल झालेत आणि त्याच्यानंतर आपण इथे त्याची सालं काढून घेतलेलं. त्याच्यानंतर आपण एक मोठा कांदा, 7 ते 8 मिरच्या हिरव्या आणि आलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे टोमॅटो घालायचे आहे. त्याच्यासोबत लसूण, कांदा थोडासा आणि आलं आणि मिरच्या पण घालायच्या आहेत. हीच प्रोसेस आम्ही परत एकदा रिपीट केली होती. आणि इथे आपली टोमॅटोची मिश्रण रेडी आहे आणि ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे परत एकदा. आणि ह्याच्यात गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे केवढ्या बिया निघालेल्या आहेत टोमॅटोच्या. आणि ह्याच्यानंतर आपण इथे ही प्युरी घालणार, जे रेडी झालेली आहे. आणि आपण इथे ही क्वांटिटी थोडी जास्त आहे. मी 4 चमचा गव्हाचं पीठ, 2 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, कांदा लसणाचं तिखट घातलेलं आहे. ते पण तेवढा 1-1 चमच्याच्या क्वांटिटीने. आणि ह्याच्यानंतर आपण इथे घातलेला आहे ओवा. ओव्यानंतर आपण इथे घालतोय घरगुती मसाला. आणि घरगुती मसाल्यानंतर आपण इथे घातलेला आहे हळद 1 चमचा. आणि इथे कसुरी मेथी. कसुरी मेथीने टेस्ट खूप छान होतं आणि इम्प्रूव्ह पण होतं. ह्याच्यानंतर आपण ही तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला टोमॅटोचं मिश्रण ह्या पिठामध्ये घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घ्यायचं नाही आहे आणि यूजच करायचं नाही आहे पाणी. तसंच मळायचं आणि जास्त घट्टही नाही, जास्त मऊ मळायचं नाही आपल्याला. आपण ह्याच्यानंतर इथे ह्याचे छोटे छोटे 6 ते 7 गोळे करत आहोत ह्याचे. इथे हे गोळे रेडी झाल्यानंतर बघू शकता, इथे हे गोळे रेडी झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पोळपाट. त्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला पिठाचा गोळा ठेवून त्याच्यावर लाटणं फिरवत राहायचं आहे थोडं हळूहळू. आणि इथे आपल्याला छान गोल शेप द्यायचा आहे त्याला. आणि ह्याला मध्ये मध्ये परतवायचं सुद्धा आहे. तर इथे आपली पुरी गेलेली आहे फ्राय व्हायला. ह्याचा कलर गोल्डन ब्राऊन क्रिस्पी व्हायला पाहिजे पूर्ण. आणि इथे या क्रिस्पी झालेली पुरी किती टुम्म फुगले. आणि याच्यानंतर आम्ही ह्याला सर्व केलेलं आहे चटणीसोबत. आणि इथे आपल्या पुरी सर्व करायला रेडी आहेत. आणि ह्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो धपाटे. जर रेसिपी आवडली तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.